ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार। मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवलीसह नाशिक महापालिकेवर ठाकरे बंधूंची सत्ता येणार। संजय राऊतांकडून युतीची पुष्टी। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही उपयोग नाही, मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनलच्या विरोधात भाजपचा सहकार समृद्धी पॅनल निवडणूक लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे दोन शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात। दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट। केंद्र सरकार लवकरच 12 आणि 28% जीएसटी दर कमी करणार। पंतप्रधान मोदींची घोषणा। जीएसटीचे नवे दर 5% आणि 18% करण्यात येणार। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। पालिकेच्या मुख्यालयासमोर कोंबड्या हातात घेऊन निदर्शनं। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। मास्क बंदीच्या निर्णयाविरोधात विरोधकांची चिकन मटण पार्टी। एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा मांसाहारावर ताव। लाईटचे खांब उभे करताना काही शहाण्यांनी नट बोल्टच चोरून नेले। त्या चोरट्यांवर मकोका लावा, सोडू नका। उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। कोकणातील नेत्याकडून दादांचा पक्ष हायजॅक। रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका। रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही, त्यांनी स्वतःच्या पक्षातील कोरघोडी बघाव्यात, तटकरेंचं प्रत्युत्तर। वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत। अनधिकृत वाळू उपशावर कारवाई होणार। मंत्री नितेश राणेंचा इशारा।